हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण वन पॉट मील बघणार आहोत। थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। याच्यामध्ये भाज्या आहेत, डाळ आहे आणि गहू पण आहेत, त्याच्यामुळे दुसरे काही करायची गरज पडत नाही आणि झटपट बनते। नक्की ट्राय करून बघा। एक मी कुकर घेतलाय आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालतेय। आपण दलिया खिचडी बनवणार आहोत आणि पटकन बनवून तयार होते ही। तर मुगाची डाळ तुम्हाला भिजत घालायची आणि मग बाकीचं प्रिपरेशन करायचं, म्हणजे मग झटपट बनवून तयार होईल। मी तेल घेतले, तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता घातलाय। आता बारीक चिरलेला कांदा घालतेय। 1 मिनिटभर हा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये आपण गव्हाचा दलिया घालणार आहोत। गव्हाचा रवा हा तुम्हाला किराणा मालच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असेल। आता हा पण मी छान परतून घेणार आहे, म्हणजे छान चव येते आणि शिजतो पण पटकन। दलिया छान परतून झाल्यानंतर याच्यात आपण भाज्या घालणार आहोत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता। मी गाजर, फ्लॉवर आणि मटर घेतले। हे मी जरा मोठं चिरून घेतले, म्हणजे हे गाळ होणार नाही आणि मध्ये मध्ये भाज्या लागतील आपल्याला। जर तुम्हाला पूर्ण स्मॅश केलेली खिचडी आवडत असेल, तुम्ही जरा बारीक चिरून घेतल्या तरी चालतील। भाज्या पण मी छान परतून घेतली आणि मग याच्यात मी भिजवून घेतलेली डाळ घालते। 15-20 मिनिटं भिजवायची डाळ मुगाची आणि मग ती घालायची। डाळ पण मी आता भाज्यांसोबत आणि दलियासोबत छान परतून घेते। त्याच्यात आपण बेसिक मसाले घालूयात। हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला। तुम्ही गरम मसाला वापरण्याच्या ऐवजी खडे मसाले घातले तरी चालतील। हे सगळं छान मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत। 3-3.5 बाउल मी गरम पाणी घातले याच्यामध्ये। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यात मीठ घातलेलं नाही आपण, ते आता घालायचं। मीठ घालून परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं। आणि झाकण लावून आता आपण मीडियम गॅसवरती याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात आणि नंतर तो थंड करून घेतलाय, पूर्ण वाफ जाऊ दिली आणि मगच कुकरचं झाकण उघडायचंय। तुम्ही बघू शकता मस्त आपली खिचडी तयार आहे। तुम्हाला जर अशी कन्सिस्टन्सी आवडत असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला थोडीशी पातळ आवडत असेल तर तुम्ही याच्यात आता गरम पाणी ऍड करू शकता। मी थोडीशी पातळ करणार आहे। याच्यामध्ये मी अर्धा बाउल गरम पाणी घालतेय। पाणी गरमच वापरायचं। आधी पण जेव्हा आपण खिचडी शिजायला घालतो तेव्हा पण गरम पाणी वापरायचं आणि आता पण गरम पाणी वापरायचं, म्हणजे खिचडी पटकन शिजते। आणि आता पण गरम पाणी वापरायचं, कारण मग खिचडीची चव जाणार नाही आपल्या। मिक्स करून घ्यायचं आणि एक छान बारीक उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकताय खिचडीला छान उकळी आली आहे, मस्त वाफ बसली आहे। आता ही आपण गरमागरम सर्व करूयात। खूप झटपट बनते ही खिचडी आणि टेस्टला तर काय विचारूच नका। खूप हेल्दी आहे
जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही नक्की करून खाऊ शकता आणि खूप वेळ लागत नाही. प्रिपरेशनसाठी पण वेळ लागत नाही आणि बनवायला पण वेळ लागत नाही. मस्त वरतून आपण थोडंसं तूप घालूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम खाऊया. ही हेल्दी, टेस्टी आणि पटकन बनणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी स्पार्कलिंग स्टार्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.